त्यांनी आज कोणते प्रश्न विचारला तो प्रेमनगरचा. प्रेमनगरची 8,000 मराठी माणसं इथून पुरी बाहेर घालवली. अनिल परब शाखेमध्ये बसून स्वतः प्रत्येक माणसाला बोलून तुम्ही ते घर खाली करून घ्या, तुम्हाला फ्लॅट मी देईन, माझी जबाबदारी. दमदाटी केली काही लोकांना, माझ्याकडे आहेत ना ॲफिडेव्हिट आहेत माझ्याकडे, हे तुम्हाला मी आता देतोय ॲफिडेव्हिट. दमदाटी केली आणि संबंध प्लॉट खाली करून घेतला. महाराष्ट्राच्या जनतेला सांगेन, 8 वर्ष झाली, 8 वर्ष, 1 वर्षाचं फक्त भाडं दिलं त्या बिल्डरनी, अनपडनी द्यायला लावलं. 8 वर्ष भाडंही नाही, प्लॉट पण नाही, फ्लॅट पण नाही, आणि 8,000 मराठी माणसं उद्ध्वस्त करण्याचं पाप प्रेमनगरच्या अनपडनी केलंय असं तिथली लोक सांगतायत. काय म्हटलं आणि बघा, या घटनेशी माझा काही संबंध नाही. तुला संबंध नाही? भूमिपूजन झालं त्यावेळेला व्यासपीठावर कोण होता? हा तुझा बाप होता का? वे कोण आहे? बिल्डर सोबत भूमिपूजनाच्या वेळेला त्या प्लॉटच्या हा तू उभाच नाही तर स्टेजवरती भाषण दिलंच ना तू, पण तू भाषण दिलंच ना. मी ऐकलं मगाशी तो तुम्हाला असं म्हटला प्रेसला, खोटं आहे, माझा काय संबंध नाही. हे आपण लक्षात घ्या. हे बघा, हे बघा, खोटं बोलतोय आणि खूप खोटं बोलतोय. हा माझ्याकडे ॲफिडेव्हिट तिथल्या स्थानिक लोकांचं ॲफिडेव्हिट आहे, ॲफिडेव्हिट आहे. हे ॲफिडेव्हिट आहे. लोकांनी माझ्या नावाने दिले, नाही प्रतिज्ञापत्र दिलंय. हा जो म्हणतो ना 2 मर्सिडीज मी निवडणुकीमध्ये दाखवल्यात, ते मला माहिती नाही दाखवल्यात की नाहीत का, मला पण त्यानुसार लांबून दाखवलं. आणि म्हणून मी तुम्हाला तो हे मुद्दा या ॲफिडेव्हिट मधला प्रतिज्ञापत्रामधला मुद्दा वाचून दाखवला. संजय कदम व अनिल परब यांनी प्रेमनगरच्या प्रोजेक्टमधून भरपूर कोट्यवधी रुपये कमावले. मी व माझ्यासारखे अनेक लोक देशोधडीला लागले. आमचा बिल्डर सहाना ग्रुपचा मालक सुधाकर शेट्टी यांनी अनिल परब याला 2 मर्सिडीज गाड्या दिलेल्या आहेत. प्रतिज्ञापत्रात आहे. संजय कदम यांनी बिल्डरच्या पैशाने स्थानिक पदाधिकाऱ्यांना नवीन बुलेट